नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत, कारण मोदी घरकुल योजना अंतर्गत जे लाभार्थी आहे, मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी येते आहे। कारण मोदी आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहे त्यांच्यासाठी इथे नवीन GR आलेला आहे। मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा GR असणार आहे। महाराष्ट्र शासनाअंतर्गत हा GR आलेला आहे। 14 जानेवारी 2025 रोजी हा GR आलेला आहे। तर सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता मोदी आवास घरकुल योजना कोणासाठी आहे, तर OBC बांधव आहे त्यांच्यासाठी ही मोदी आवास योजना आहे आणि ते वेगवेगळ्या म्हणजे केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वांसाठी घरे अभियान राबविले जात आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुलचे उद्दिष्ट पूर्ण केले जात आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी SC प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी रमैया आवास योजना आहे, तर ST प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शबरी आवास योजना आहे व इथे OBC प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राज्य शासनाने मोदी आवास घरकुल योजना काढली आहे। तर आता त्याचे निधी वितरित करण्याबाबत महत्त्वाचे इथे GR आलेला आहे, तर काय आहे ते आपण सविस्तरपणे पाहून घेऊया। इथे पाहू शकता तुम्ही, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत हा GR आहे। महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग इथे दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी आलेला हा GR आहे व इथे शासन निर्णय बघू शकता। मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजित करण्यात आले आहे। त्यानुसार सन 2023 ते 24 या वर्षाकरिता 3 लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण इथे 3,788 कोटी 59 लक्ष 93,600 फक्त इतके निधीची आवश्यकता आहे। त्यानुसार इथे संदर्भ दिलेला आहे। शासनाने एकूण 2,050 कोटी इतकी निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई ते वितरित करण्यात आले असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे, ही माहिती आहे। तर लक्षात घ्या, मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गतचे लाभार्थी आहे किंवा त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण इथे निधी वितरित करण्याबाबत GR आलेला आहे, शासन निर्णय झालेला आहे। सदरहून निधी वितरित करण्याचे उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर हे सर्व माहिती दिलेली आहे। तुम्हाला जर सविस्तर माहिती इथे वाचायची असेल तर नक्कीच हे लिंक बघा, कारण ही लिंक आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तुम्ही आपलं जे WhatsApp ग्रुप आहे ते सुद्धा कनेक्ट होऊ शकता व टेलिग्राम ग्रुप सुद्धा आपला कनेक्ट होऊ शकता। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण इथे मोदी आवास योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहे किंवा ज्यांना माहिती पाहिजे आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा।